पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चला निघा आपापल्या खोलीत। मला आई सोबत जेवायचे। दादा आई माफ कर मला। मी तुझा मुलगा असून सुद्धा तुझी एवढीशी इच्छा पूर्ण करू शकलो नाही। बाबा काय करताय तुम्ही? दादा आई खूप थकली रे आता। आपल्या सगळ्यांबरोबर बसून जेवावं एवढी साधी इच्छा आहे तिची, ती सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही का? सासरे बुवा, ये हा शब्द पुन्हा उच्चारायचा नाही हा। पुढे जे बोलणार आहे ते जास्त महत्वाचं आहे। कुणाला तळवत चाटायला लावण्यापेक्षा कुणाला तरी सोबत घेऊन जेवणं जास्त चांगलं आहे ना। सोडणार नाही तुला मी, बघतो। भाऊ काका या, तुम्ही आजीला भरवा। आयांना पोरीच्या लग्नाचं जर आई बापावरती एवढं वजन पडत असेल ना तर मला ना लग्नच नाही करायचं। तुम्ही मला लग्नच करू नका, मला कायम तुमच्या सोबतच ठेवा। बाईला संसार कधी चुकत नाही। समाजाच्या राटगाडग्यासोबत आपल्याला पण फिरतच राहावं लागल। काय नाही फिरायचं, गजासारखं मी पण पोरगा आहे असं समजायचं। तू पोरगा तुला माझ्यासारखी मिशी तरी आहे का? गप, मिशीवर काही नसतं। अण्णा मुक्ताताईला तुम्हाला होत असलेला त्रास ना बघवत नाहीये, पण त्याकडे पर्याय नाही ना राहिला। पण माझ्याकडे आहे ना पर्याय, मी तुम्हाला होत असलेला त्रास तर टाळू शकते, होय की नाही? हवं पाहिलं का, आपली भक्ती पण लई मोठी झाली। आधी आपली चिंता टाळायला म्हणून त्या कांता शेठ बरोबर लग्न करून स्वतःचं आयुष्य बरबाद करून घ्यायला तयार झाली होती, आणि आता लग्नच करायचं नाही म्हणते। हो त्याग पण आपल्यासाठीच बर का। माझ्या नशिबानं ना मला लई झापडे मारले। नाही नाही ती वादळ आयुष्यात आणली माझ्या, पण या लेकरांनीच मला जगायची ताकद दिली।
मी नेहमी नशिबाला दोष देत राहतो, पण ह्या पोरांच्या बाबतीत मी कधीच तक्रार केलेली नाही आणि करणार पण नाही. बघते भाकरीचं पीठ मळायला घे बरं. बाय. आज आजी आपल्यासोबतच इथे जेवणार आहे. एकटी जेव, पोटभर जेव. मी आता इथे जेवत नाही. एक दिवसाचा नक्की आहे ज्या दिवशी तुम्ही आजी सोबत बसून गप्पा मारत जेवण करा. सासरे बुवा, कुणाला तळवत चाटायला लावण्यापेक्षा कुणाला तरी सोबत घेऊन जेवणं जास्त चांगलं आहे ना. सोडणार नाही तुला मी, बघतो. फार डोक्याचा ना भुगा करून टाकला या माणसानं. काय करावं तेच कळत नाहीये. अरे सासूबाईंबरोबर तिथं जेवायला बसायची काय गरज होती? जे रावदादांना आवडत नाही ना तेच करतो हा माणूस. बरं, विषय संपला होता, सगळे गपचूप निघाले होते. नेमकं तेव्हाच यांचं ना मातृप्रेम वगैरे जागा झालंय. नाही तर काय? अरे तू त्या म्हातारी बरोबर जेवलास, पण बादवी तुला सांगते तुमची भाकर काढून घेतली या माणसानी. अरे कळतंय का तुला? आयुष्यभराचा डाएट घडवणार आहे आता हा माणूस आम्हाला. बापरे, ते रावदादा आता आमचं काय करतील कुणाच ठाऊक. अरे 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 काय करतील आता? ते असं काय करतील की यांच्या कायमचं लक्षात राहील. अरे घायाळ झालेल्या वाघाच्या जखमीवर मीठ फेकून मारले या माणसाने. आज कित्येक वर्षांनी आईच्या तोंडाला छान चव आली असेल. नक्कीच आयुष्यात पहिल्यांदाच तिनं आज मातृत्वाचा आनंद अनुभवला असेल. आईला पोटच्या मुलानं आनंद देणं हा जर गुन्हा असेल, चूक असेल, तर मला मिळेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. भाऊ काका, तुम्हाला मोठ्या मालकांनी बोलवलंय. या सारंग उठता, जा जेवून घ्या. जा पोरांनो, जेवून घ्या. अहो नाही, आम्ही नंतर जेवितो. अजून बऱ्याच लोकांचं जेवण राहिलंय ना. ते काही नैवेद्याचे देव नाही आहेत त्यांच्यासाठी थांबायला. आणि तुम्हाला काय वाटतं थांबले असेल ते तुमच्यासाठी जेवायला? जेवायला बसले पण असतील. जा जा सारंग, देते माय. जा, आहे मी इथे. जा जा. विचार कसला करता एवढा? भाऊ जेवला आणि तुम्ही उपाशी झोपलेला मला नाही आवडणार. बरं झालं बाई, सगळे जेवायला बसले. मला तर लई टेन्शनच आलं होतं. म्हणजे एवढं सगळं केलेलं अन्न फुकट जातं की काय? तर काय आता फक्त मोठं मालक जेवायचं बाकी आहे. वा, छान. तिकडे दादा जेवणार नाही म्हणाले म्हणून आम्ही पण जेवणार नाही एवढं फक्त त्यांच्या समोर दाखवलं. आणि इथे मागे आपण खातोय निवांत. नाही नाही, मला पण गिळवत नाही. हा, कोणीतरी ते म्हटलंय ना, गुड़ा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या, उपाशी रह जाएगा, मर जाएगा ना. हा, म्हणून
मला ना डाएटसाठी खावंच लागतं. काय आहे, डाएटचा सगळ्यात महत्वाचा नियम असतो की आहार केलाच पाहिजे आणि पौष्टिक आहार केला पाहिजे. राव दादा तिथे यांचं काय करत असतील कुणाच ठाऊक. युवराज, शेवटचे फक्त 2 दिवस. आजपर्यंत लोकांनी नुसतेच फटाके फुटताना बघितले असतील, पण आता फटाक्यांसोबत मुक्ताला बघणार आहेत ते. बुम बुम. सगळा खेळ खलास. मामा, त्या मुक्ताला इहलोकात पोहोचवण्यासाठी यमराजाचे 2 दूत तिथं खाली तयारी करतायत हे तिला माहिती नसेल. हे तिच्यासाठीचा फटाका बनवायला सांगितलंयस ना? मामा, फिकर नॉट, सगळं एकदम तयार आहे. तरी सुद्धा एकदा खात्री करून घेतो. नाही, कसं आहे माहितीये का, की अरे शुभ कार्यात निष्काळजीपणा नको ना. आणि आपला तर नकोच नको. फोन लाव, फोन लाव. लाव. फार उडायला लागलायस. एकदम बळ आलं कुठून? काय घरदार प्रॉपर्टी सगळं म्हातारीच्या नावावर आहे हे कळल्यानंतर अचानक बळ आलं काय? पंख फुटले. आता हे फुटलेले पंख तुझे तू छाटतोस का मी छाटू? इतिहास विसरायचा नाही. आपला इतिहास काय सांगतो? जे जे माझ्या विरोधात जातात त्यांचे काय हाल करतो मी माहिती आहे ना. तेव्हा इतिहास विसरायचा नाही. मला आपलं वाटायचं तमासगिरणीचा मुलगा आहे. आता तमासगिरणीच्या पोटी जन्म घेतला त्यात ह्याचा काय दोष बिचाऱ्याचा. म्हणून कधी अंतर दिलं नाही रे. शेवटी नासक रक्त ते नासकच निघाला. दादा मला माफ कर. असं नाही, 4 वाक्यात बोलायचं. पहिलं, दादा मला माफ करा. दुसरं, मी पुन्हा असं वागणार नाही. तिसरं, मी तुमच्या विरोधात जाणार नाही. आणि चौथं, मी जे काही केलं तो माझा गाढवपणा होता, मूर्खपणा होता. बोल. पहिला, दादा मला माफ करा. मी पुन्हा असं वागणार नाही. मी पुन्हा असं वागणार नाही. मी तुमच्या विरोधात जाणार नाही. तुमच्या ते विरोधात जाणार नाही. मी जे काही केलं मी जे काही केलं तो माझा मूर्खपणा होता. तो माझा मूर्खपणा होता. गाढवपणा होता. ही वाक्य बोलताना अशी जीभ अशी कशी आतमध्ये वळते उलटी, अशी पटकन कशी नाही बोलली जात वाक्य. तू मगाशी बोललास की नाही, आईच्या बरोबर जेवायला मी तयार आहे. कसं बोललास? बोलून दाखव एकदा. मी आई बरोबर. तेव्हा नाही जीभ वळली रे तुझी. तेव्हा नाही जीभ वळली तुझी. वैजंती, आज जो तुम्ही मला मान दिलात, आज जो आनंदाचा दिस दाखवलात,
त्याच्याबद्दल. सासूबाई, नका हो अशा हात जोडू. तुमच्या इतकीच मी सुद्धा वाट बघत होते आजी. भाऊजी तुम्हाला भरवत होते ना, ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर हलतही नाहीये. आणि हे समज तुझ्यामुळं आणि मुक्ताच्या धाडसामुळं शक्य झालं. आणि मला विश्वास आहे तुझ्या साथीनच मुक्ता या घरात ह्याच्यापेक्षा मोठे बदल घडवून आणेल. आणि मला खात्री आहे असा दिवस नक्की येईल ज्या दिवशी हे स्वतःच्या हाताने तुम्हाला घास भरवतील, तुमचे आशीर्वाद घेतील, आई जेवल्याशिवाय मी जेवणार नाही असं हट्टाने सांगतील. नग 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 वैजंती, एवढी समधी स्वप्न एकत्र नग जाऊस. आनंदाची पण लई भीती वाटते ग. नाही आई, हे सगळं खरं होणार आहे, सगळी स्वप्न खरी होणार आहेत. आणि या आनंदाला सामोरं जायला फक्त तुम्ही तयार राहा. मला बी मनापासून वाटते रावसाहेब आणि तुम्ही दोघांनी परत एकत्र यावं. खरं सांगू वैजंती, या वयात एकमेकांची लई गरज असते ग. तुम्हाला जसं वाटतं तसं त्यांनाही वाटत असेल का हो? होईल समज, नीट होईल समज. काय कमी केलं रे तुला मी? एका कामाचं नाहीस तू नाकारता तरी सुद्धा सगळ्या गरजा भागवल्या. खायला प्यायला दिलं, चांगले कपडे लत्ते, ऐशो आरामात राहायला दिलं, पोरीला सांभाळलं, तिचं शिक्षण केलं. काय कमी केलं रे? काय कमी केलं मी? तुला नाकारता मनुष्य त्या घरातल्या बायकांच्या पंक्तीत बसण्याच्याच लायकीचा आहेस तू. घरकाम करत राहा. माझ्या अशा कुठल्या कामामध्ये तुझा मला उपयोग झालाय सांग ना. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुन्हा जर कधी म्हातारीची बाजू घ्यायला गेलास तर तुझ्या पोटच्या पोराच्या हातून तुला चापकानं फोडायला लावेन. कळलं? मी जसा म्हातारीशी वागतो ना तसा तुझा मुलगा तुझ्याशी वागेल. तेव्हा एक बाप म्हणून कशी आतडी पिळवटून निघतील याचा अनुभव येईल तुला. आधीच त्याच्या मनामध्ये तुझ्या नाकर्तेपणाविषयी संताप आहे. त्या संतापाला हवा देऊ नकोस. पस्तावशील, लक्षात ठेव. हो दादा, तुम्ही हे काय करीत आहे? हो तुम्ही जरा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही माणूस म्हणून एवढे वाईट नाही आहात. कारण देवी आईची तुमच्यावर कृपा आहे. याचा अर्थ देवी आईला पण अपेक्षा आहे कधीतरी सगळ्यांची चांगले वागाल. जास्त शहाणपणा करून बोलायचं नाही ना. एक पैज काय जिंकलीस तर माझ्या वरचढ होण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुमच्यापेक्षा वरचढ व्हायला सगळं करीत नाहीये. या घरात सगळ्यांना समान वागणूक मिळावी म्हणून हे सगळं करतेय. आम्हाला तुमच्या वरही जायचं नाही आणि तुमच्या पायाखाली चिरडायचं पण नाही. दादा, वाढत्या वयात आपल्या माणसांचा आधार लागतो. असं विचार करून तरी भाऊ काकांची असं वागू नका. अरे उठताना बाईचा आधार घेतलास ना? शी 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 शी. दादा, मला माफ कर. भाऊ काका, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. तुमचं काहीच चुकलेलं नाहीये. त्यांनी काय केलंय आणि काय नाही त्याला बरोबर माहिती आहे. अक्कल नाही शिकवायची. चल निघित ना, चल. हे निघ निघ निघते निघ. आणि ये
यापुढे माझ्या खोलीमध्ये येताना परवानगी घ्यायची. जर का परवानगी न घेता आतमध्ये आलीस तर बाहेर जिवंत जाणार नाहीस, लक्षात ठेव. निघ.